या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने या महाराष्ट्राचे त्याचबरोबर या भारतात आणि आशिया खंडात ही जी भारताचा जो खेळ आहे जी कबड्डी त्याला ती नेण्यासाठी सन्माननीय बुवा साळवी सर जे यशवंतराव चव्हाणांचे क्रीडा क्षेत्रातील मानसपुत्र असे संबोधले जात होते, त्या बुवा साळवी सरांना अत्यंत खांद्याला खांदा देऊन असे काम केलेले सन्माननीय हावेंद्र सर उर्फ बाळ वडवालीकर सर जे मुंबई चेंबूर या ठिकाणी राहतात. या ठिकाणी सरांशी आपण बोलत आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर, आपण जो सांगितलं की कबड्डीच्या प्रचार आणि प्रसारासाठी तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे BBC ह्या न्यूज चॅनलला पहिली मुलाखत दिली, पहिली माहिती दिली, त्या संदर्भातला अनुभव काय सांगाल सर? अनुभव अगदी असा आहे की इंग्लंडला ज्यावेळेला टीम पहिली UKला गेली हिंदुस्थानामधून आपण 4 टीम नेल्या होत्या. एक होती RCF, ती माझी स्वतःची, एअर इंडिया, महिंद्रा आणि बँक बोर्ड, अशा 4 टीम गेल्या होत्या आणि त्याजवळ पाकिस्तानचे 2 संघ होते. तर हा सामना इंग्लंडच्या काही लोकांनी, कबड्डीप्रेमी लोकांनी ऑर्गनाईज केला होता आणि त्या कबड्डीची इंट्रोडक्शन व्हावी म्हणून त्यांनी जे काही विविध उपक्रम घेतले होते त्यामुळे BBC मध्ये कबड्डी ह्या विषयावर चर्चा करण्याचा योग आला आणि मला असं वाटतं तो योग मला मिळाला तर मला अतिशय आनंद आहे. आणि तिथे मी विस्तृतपणे सांगू शकलो की हिंदुस्थानातली कबड्डी ही काय, त्याचा प्रवास कसा आहे, कसा खेडेगावातून खेळला जाऊन हा कसा त्याला स्वरूप इथे आलेलं आहे, ह्या करण्याचा योग मला मिळाला आणि विस्तृतपणे केलं. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला आम्ही हे सगळं झाल्यानंतर लंडनमध्ये ज्यावेळेला मी एका हॉटेलमध्ये गेलो होतो, त्या हॉटेलमध्ये आम्ही जेवणाच्या गेल्यानंतर तिथे मला त्याची ओळख दिली की तुम्हीच का ते त्या दिवशी बोलत होते. आणि ते छाया देसाईचं नाव जी ती खेळली होती, त्या छाया देसाईचं किंवा अनिता तांडेल यांची नावं त्यांनी घेतली की ह्या मुलींचे आम्ही खेळ बघितले, त्यांची व्हिडिओ टिप्स बघितल्या. सर, आम्हाला त्या संदर्भात काही तुम्ही माहिती देऊ शकते? बांगलादेशची ती संस्था होती जी हॉटेलची होती ती. त्यावेळी तो अनुभव मला नक्कीच विस्मरणीय आहे आणि याला शंकरराव तथा बुवा साळवी हे आमचे त्या दृष्टीने मार्गदर्शक होतेच. सर, ज्या वेळेला तुम्हाला BBCकडं जायचं अशी काय संकल्पना जी आहे तर ते कशा पद्धतीने तयार झाली की BBCला या ठिकाणी सांगितलं तर या ठिकाणी जो चार्मिंग मधला चॅनेल असं म्हटलं जातं BBC, आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्याचं चांगल्या पद्धतीने नाव घेतलं, तर हे कशा पद्धतीने ऍक्च्युली संकल्पना आली किंवा तुमच्याकडे पत्र किंवा काय? नाही, पत्र बर्मिंगहॅमला ज्यावेळेला आम्ही तिथे गेलो त्यावेळेला तत्पूर्वी आम्हाला 4 वेगवेगळ्या टीममध्ये आम्हाला विभागले होते. मी स्वतः ग्रेव्हज या सिटीमध्ये होतो आणि त्या ग्रेव्हज सिटीत असताना मला अचानक एक फोन आला की सर तुमची आम्हाला याच्यावर संदर्भात मुलाखत पाहिजे. त्यावेळेला माझ्याबरोबर सुरेश तेंडुलकर जे इंटरनॅशनल लेवलचे आपले कोच आहेत किंवा क्रीडा क्षेत्रातला अतिशय फार मोठा माणूस आहे, तेही माझ्याबरोबर होते. आणि मग त्यांनी सांगितलं की मला माझ्याशी बोलायचं त्या विषयावर आणि तो इतका प्रसंग होता की काही तासात मला तो निर्णय घ्यायचा आणि मी ती तयारी केली होती आणि त्याप्रमाणे मला तो योग आला आणि मी त्या तयारीने होतोच. अर्थात आम्हाला त्या काही सेमिनार्स वगैरे तिथे करायचे असेल पूर्वनियोजित होते. BBC जरी नसलं तरी काही शाळांमध्ये काही ऑर्गनाईज करायचे होते, कॉलेजेसमध्ये करायचे होते, तिथे डेमॉन्स्ट्रेशनसाठी त्या विषयावर बोलायचं होतं किंवा कबड्डीच्या विषयावर व्याख्यान द्यायची होती. तर काही जबाबदारी माझ्याकडे आणि जया शेट्टीकडे दिली गेली होती. त्या अनुषंगाने कदाचित माझ्याशी त्याही संपर्क साधला असला पाहिजे. जया शेट्टीशी संपर्क साधून त्याच्याविषयी 2 शब्द त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला या ठिकाणी आपला वेळ आणि मुलाखत दिली आणि आपली जी कबड्डी आहे ती आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रचलित आणि प्रसारित होण्यासाठी जे पहिल्या चॅनलवरती मुलाखत देण्याचा मान आपणाला भेटला आणि आपली इंटरव्ह्यू घेण्याचा मान आम्हाला भेटला, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू.